फॅमिली गेलेली गणपतीपुळेला. बॅक इन 80s खूप शांतता असायची, हार्डली कोणी लोकच पण असायची बीचवर वगैरे. बाबांचं लक्ष गेलं समुद्राकडे. समुद्राच्या इथे एक मांत्रिक बसलेलं, शेकोटीमध्ये काहीतरी टाकायचा आणि पेट घ्यायची. कुत्रा, गावठी कुत्रा आपण म्हणतो ना, जस्ट पास होत होता त्यांच्या इथून. त्या कुत्र्याला त्या मांत्रिकाने पकडला आणि त्याच्या गळ्यावर ना चाकू फिरवलं. वृंदावन सोसायटी माहिती आहे तुला? ठाण्याची वृंदावन सोसायटी आहे. सो माझे काका, माझा भाऊ, दे स्टील लिव्ह देअर. घरी कोणीच नव्हतं. काका काकी माझे खाली गेलेले. भाऊ आला माझा, फ्रेश वगैरे झाला, हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेला. आले आले आपण थोडं बोलतो ना, एक 10 मिनिटं थोडंसं पडूया. आणि त्याला झाडू काढताना एक बाई दिसली घरी. आणि त्यांनी उठून बघितलं तर ती बाई तिच्या केसाने झाडू मारत होती. जे भिंतीच्या साईडचं जे टॉयलेट होतं ना, तिथे मी आतमध्ये बसलेलो. दरवाजा उघडल्याचा आवाज आला. कोल्हापुरी चपलेचा जसा आवाज असतो ना, खचाक 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 खचाक, 2 फेऱ्या त्यांनी मारल्या असतील. माझ्या डोअरच्या इथे येऊन तो थांबला. माझी अशी फाटलेली. मी बोलली की आता मी येऊ बाहेर का नको येऊ बाहेर. पटकन दरवाजा उघडला आणि मी कॅन्टीनमध्ये गेलो धावत. कॅन्टीनमध्ये मामा बसलेले. मी आधी त्यांच्या पायाकडे बघितलं, त्यांनी शूज घातलेले. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपण परत एकदा हॉरर एपिसोड घेऊन आलो आहे. आज आपल्याबरोबर अक्षय आहे. भाई कसं आहे? हाय, आय एम गुड, हाऊ आर यू? आय एम गुड भाई. आणि भाई मस्त, मला माहिती आहे का तुला, हा टाइम मला सर्वात बेस्ट टाइम वाटतो. संडे भाई, मस्त आपण चिल लावून येतोय आणि हॉरर स्टोरीजची वार्ता करतोय सकाळी भाई. सकाळी कारण रात्री माझी खूप फाटते भाई. रात्री खूप फाटते. तर इट्स बेटर भाई टू डू इट इन द मॉर्निंग. पण तू सांग भाई, कसं चाललंय तुझं? तू तुझ्याबद्दल इंट्रोड्यूस करून दे लोकांना. माझं नाव अक्षय आहे. मी मुलुंडला राहतो. मी आता एका कॉर्पोरेटमध्ये काम करतो ॲज अ ग्राफिक डिझायनर. मी क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करतो आहे. आणि मी बऱ्याच महिन्यांपासून तुझे व्लॉग्स बघत आलो आहे. पॉडकास्ट सॉरी. सो बऱ्याच महिन्यांपासून तुझे पॉडकास्ट बघत आलो आहे. आणि तुझा जो कॉन्टेंट असतो, हॉरर कॉन्टेंट जो आहे, तो मला खूप म्हणजे इंटरेस्टिंग वाटला. थँक्यू. आणि नेहमी मला असं वाटायचं की माझ्याकडे पण बऱ्याचशा स्टोरीज आहेत. हाऊ डू आय कनेक्ट विथ यू? आणि जसं तू नंतर तुझ्या व्लॉग्समध्ये सांगतोस की गुगल फॉर्म भरा, अँड दॅट इज हाऊ आय कनेक्टेड विथ यू. आणि आता मी आहे तुझ्या पॉडकास्टमध्ये. बाई सही आहे. क्वाईट एक्सायटेड. मी इव्हन तुझं जेव्हा तू स्वतःही शॉर्ट फिल्म्स बनवतो आणि मी ह्या शूट स्टार्ट करण्याच्या आधी जेव्हा तू शॉर्ट फिल्म बनवतो तर हॉरर होती, खूप भारी होती. मी त्याची लिंक देईन लोकांना. थँक्यू सो मच. सो मला पण शॉर्ट फिल्म्स किंवा मला डिरेक्शनची आवड आहे. मला शॉर्ट फिल्म्स बनवायला किंवा फिल्म्स बनवायला मला आवडतात. अँड आय एम ट्राईंग टू एक्सप्लोअर मोर इन दॅट फील्ड. सो प्रोफेशनली जरी मी त्या फील्डमध्ये नसलो तरी पण हॉबी आहे, जसं वीकेंड असेल काय असेल, तो आय ट्राय डुईंग दॅट थिंग्स ॲज मच ॲज आय कॅन. सो असं आहे. सो लुकिंग फॉरवर्ड. नाईस भाई. पण तू सांग भाई, तू ह्या गोष्टीतून जसं तू बोलला, तू क्रिएटिव्ह डायरेक्टर वगैरे आहेस, तू डायरेक्शन झालं, शॉर्ट फिल्म झाले, एडिट वगैरे, ते सर्व कळते. हॉरर मध्ये तुझा असा संबंध कधी आला? की संबंध बघ, हॉरर म्हणजे संबंध असं नाही, लहानपणापासून जर गोष्टी तुझ्या म्हणजे घडत असतील आजूबाजूला आणि तू पण तू फील करत असेल त्या, तर असं कधी तुला भासवणार नाही की तुला चालू झाली एखादी गोष्ट. इफ यू फील दॅट थिंग, यू विल फील दॅट थिंग. की असं नाही की मला आजपासून काही पॅरानॉर्मल एक्सपिरियन्सेस यायला लागले. ते घडत होते. अँड म्हणजे बाय द टाईम आय वॉज स्मॉल तेव्हापासून मी ऐकत आलो आहे. आणि नंतर माझ्या बाबतीत ही काही एक्सपिरियन्सेस मला झाले आहेत. सो लहानपणापासून आहे मला म्हणजे तशी सवय आहे किंवा म्हणू शकतोस ना, आहेत एक्सपिरियन्सेस माझ्याकडे. हा, पण अक्षय, मला आठवतंय की जेव्हा आपल्याला कॉलवर बोलणं झालं तेव्हा तू एक तुझ्या बाबांची एक स्टोरी सांगितलीस. आणि मी तुला तेव्हा बोललो, अरे थांब मला पूर्ण नको सांगू, कारण एवढी इंटरेस्टिंग होती. आणि मी बोललो, बाई ह्याच्यात माझं नॅचरल रिॲक्शन इथेच येऊन जाईल आणि पॉडकास्ट मध्ये आपल्याकडे काय राहणार नाही. तर बाई प्लीज ती स्टोरी कम्प्लीट कर सर्वात आधी. फर्स्ट आपण प्लीज स्टार्ट करूया. मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मला हे सांगायचं आहे तुम्हाला की प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. आपल्या जवळपास 75%, आधी 80% होते, 75% लोक सबस्क्राईब नाही करत. तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील, हॉरर गोष्टी असतील ज्या तुम्हाला शेअर करायला आवडतील, तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल, तो नक्की भरा. आता आपण व्हिडिओकडे वळूया. सो
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, 80sची गोष्ट आहे. वेन इवन आय वॉज नॉट बॉर्न. मी पण तेव्हा माझं जन्म बाबा नव्हता, खूप young होते यंग होते तेव्हा त्यांचंही लग्न नव्हतं झालं. सो आमची सगळी फॅमिली गेलेली गणपतीपुळेला, आणि गणपतीपुळेला त्यावेळेला असेच फारसे काही हॉटेल्स पण नसायचे. जसे आत्ता तू बघतोय खूप सारे हॉटेल्स आहेत राहण्याच्या. वाटतं ते नवरा माझा नवसाचा पासून ते खूप जास्त त्याच्यापासून टुरिझम वाढलंय तिथे. टुरिझम वाढलंय. सो बॅक इन 80s हार्डली काही हॉटेल्स असायचे, तिथेच राहायचे ऑप्शन्स असायचे. शांतता होती. हां. सो तसेच एका हॉटेलमध्ये आमची फॅमिली सगळे उतरलेली, आणि ते हॉटेल वॉज लाईक मोर लाईक अ बंगलो. वरती थोडासा बाल्कनी टाईप्स होतं जिथे विला होता का? सॉर्ट ऑफ अ विला. सो तिथून समुद्र दिसायचा. इट वॉज लाईक 15-20 फीट्सवरनं समुद्र दिसतोय असं ते घर होतं किंवा विला होता जिथे ते लोक थांबलेले. सो इव्हनिंगची संध्याकाळची वेळ होती, 6-6:30ची. सगळेजण बॅल्कनीमध्ये बसून गप्पा मारत होते एकमेकांशी, आणि थोडंसं संध्याकाळ म्हणजे काळोख होत होता, सूर्य मावळलेला, डार्क होत होतं थोडंसं सगळीकडे. सो बाबांचं लक्ष, सगळेजण बसलेले बॅल्कनीमध्ये, बाबांचं लक्ष गेलं समुद्राकडे. समुद्राच्या इथे एक मांत्रिक बसलेला, आणि त्यांनी एक शेकोटी पेटवलेली, आणि थोड्या वेळाने एक जोडपं येऊन बसलं त्याच्या बाजूला, आणि त्यांचं काहीतरी चालू झालं, मंत्र पुटपुटायला चालू झाला. मध्येच तो त्या शेकोटीमध्ये काहीतरी टाकायचा आणि पेट घ्यायची. बीचवर कोण नव्हतं का? बीचवर कोण नव्हतं, कारण ऑलमोस्ट 6-6:30 नंतर जे खेळायला गेलेले असतात पाण्यात ते पण बाहेर येतात. आणि बॅक इन 80s तर तेव्हा तर ते वॉटर स्पोर्ट्स आणि हे सगळं कुठे होतं रे. आत्ता ते सगळ्या गोष्टी झाल्या आहेत ना. लाईट्स वगैरे पण मे बी कमी असतात. काहीच नव्हतं. आत्ता तू गणपतीपुळेला जाशील तर घोडागाडी आणि वॉटर स्पोर्ट्स आणि फेरीवाले, इट्स लाईक दादर चौपाटी ओनली, मोर ऑर लेस. आणि इतकं वर्दळ असते की संध्याकाळी म्हणजे 8 वाजेपर्यंत पण ते सगळे असतात, लोक असतात बऱ्यापैकी. तेव्हा काहीच नसायचं, हार्डली कोणीतरी एवढं लांब जायचं पण, आणि एवढं सगळं नव्हतं म्हणजे जेवढं आत्ता झालंय. सो खूप शांतता असायची, हार्डली कोणी लोकच पण असायची बीचवर वगैरे. सो त्यांना त्या बॅल्कनीमधून तो तांत्रिक दिसला, तो बसलेला, शेकोटी पेटवलेली, आणि ते एक जोडपं येऊन बसलं, हात जोडून त्याच्याजवळ बसलेलं, आणि तो काहीतरी मंत्र बोलून टाकत होता त्याच्यात. असं सगळं झालं. त्याच्यानंतर सडनली खूप काळोख झालेला, म्हणजे 7-7:30 वाजून गेले असतील, ऑलमोस्ट डार्क झालेलं. फक्त जे तो पेटवलेलं तेच फक्त त्यांना दिसत होतं, आणि त्याच्या प्रकाशात, शेकोटीच्या प्रकाशात दिसत होतं की ते एका साईडला एक माणूस आहे, एका साईडला एक जोडपं आहे. आणि समुद्रातून त्यांना 3 आकृत्या बाहेर चालत येताना दिसल्या. 3 आकृत्या, इट्स लाईक शॅडोज, सावळी होती, सावल्या, काळ्या आकृत्या. क्लिअर दिसत नव्हतं कारण खूप काळोख झालेला. 3 आकृत्या चालत येऊन त्या मांत्रिकाच्या बाजूला बसल्या, त्या जोडप्यासोबत. त्यांचं मंत्र आणि त्याचं चालू होतं. एक कुत्रा, गावठी कुत्रा आपण म्हणतो ना, जस्ट पास होत होता त्यांच्या इथून. त्या कुत्र्याला त्या मांत्रिकाने पकडला आणि त्याच्या गळ्यावर ना चाकू फिरवला, मारून टाकलं. आणि त्या कुत्र्याचा किंकाळण्याचा आवाज इतका आला की त्यांना, म्हणजे ते जिथे एवढ्या लांब होते, 15-20 फुटावर त्यांचा बंगला होता, तिथपर्यंत त्यांना ती किंकाळी ऐकू आली. सो त्याचं रक्त वगैरे हे सगळं पडलेलं, आणि बराच वेळ ते चालू होतं. त्या आकृत्या पण 3 तिथेच होत्या. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्या शेकोटीचा जो असतो ना, म्हणजे शेकोटीची आग असते, ती हळूहळू विझत गेली, आणि मग ते दिसेनासे झाले, कोणीच दिसेनासं झालं त्याच्यातनं. सो क्युरियस माइंड, सगळेजण सकाळी उठल्यानंतर गेले त्या स्पॉटवर बघायला. तर विझलेली शेकोटी, कवटी वगैरे असतं ना, कवटी आणि लिंबू आणि हे सगळ्या गोष्टी सगळ्या तिथे विखरून पडलेल्या. सो हा एक त्यांचा एक्सपिरियन्स होता त्यावेळेचा, की असं ॲक्च्युली काहीतरी म्हणतो ना आपण, करणी करतो किंवा वॉट एव्हर, आय डोंट नो द राईट वर्ड, ते तिकडे होत होतं. तिथे होत होतं. आणि कोणतरी त्यांनी त्या समुद्रातनं कोणाला तरी स्पिरिट किंवा व्हॉट डू यू से, पॅरानॉर्मल, कोणाला तरी त्यांच्यासाठी त्यांनी बोलवलेलं, आणि त्यांनी एक बळी दिला तिथे. बापरे. सो मी ही गोष्ट, म्हणजे मी लहानपणापासून बऱ्याच वेळा ही गोष्ट ऐकली आहे. बिंग अ क्रिएटिव्ह पर्सन, मी व्हिज्युअलाइज करू शकतो की कशी घडली असेल त्यावेळेला ती गोष्ट. म्हणजे समोर जो माणूस, सेम मी पण व्हिज्युअलाइज करू कसं घडलं असेल, कसं, म्हणजे समोर तू बघतोस कोणतरी समुद्रातनं बाहेर येते, म्हणजे किती स्केरी असेल ती गोष्ट. सो हा एक एक्सपिरियन्स, असे बरेच आहेत, पण हा एक असा एक्सपिरियन्स आहे जो खूप स्केरी आहे. मी लहानपणापासून हा ऐकत आलोय हा एक्सपिरियन्स. भाई क्रेझी भाई. तेच आहेत ना भाई, आपण बोलतो, पण कोकणात अशा बऱ्याच गोष्टी होतात ज्या माहिती नाही. ते मला मे बी वाटतं ते अंधश्रद्धा असेल, सुपरस्टिशन असेल, असू शकतं, पण होत आहेत.
मी तर अंधश्रद्धा नाही बोलणार, कारण कसं जसं गुड थिंग्स आहेत तसं बॅड थिंग्स पण आहेत. म्हणजे जसं गुड स्पिरिट्स असतात बॅड स्पिरिट्स पण असतात, देव आहे तसं दानव पण आहे. सो जे डिनाय करतात ते करतात, पण यू कांट से की नाही आहेत त्या गोष्टी, असं आहे. इन द एंड ते कसं आहे की लोकांच्या मानण्यावर आहे, लोकांच्या हां, त्यांच्या श्रद्धेवर म्हणजे आहे. मानण्यावर आहे. तू नाही मानत तर जसं कोणी देव नाही मानत तर नाही मानत, पण देव आहे, जे मानणार आहेत ते मानतात. बरोबर सेम थिंग आहे. बरोबर. भूताच्या कारण आता असं होतं ना की आपण जेव्हा ही कोणती हॉरर स्टोरी सांगतो किंवा तू तुझा एक्सपिरियन्स सांगितलास आणि लोकांचा होता, पण सायंटिफिकली हे रॉंग आहे हां. आणि हे फॅक्ट्स नाही आहेत ह्याच्यात. बरोबर. लोकांना आता ते फॅक्ट्स आणि त्याच्या मागचं कारण जाणण्याची खूप काय बोलतात तसं Curiosity आहे. क्युरिओसिटी आली आहे खूप. बरोबर. आता सर्व वोग झाले आहेत. तर माझं एवढंच असतं की बाबा ह्या गोष्टी आहेत, इन द एंड ह्या गोष्टी हां, या गोष्टी आता आहेत. तुझे बाबांनी ते पाहिलं, मे बी ते आकृत्या आल्या असतील नसतील आल्या त्यांना नाही माहिती, पण त्यांनी ते पाहिलं बरोबर. आणि तसं तिकडे त्यांनी कुत्र्याला मारलं. ते असू शकते किंवा नसू शकतं. नसू म्हणजे शकतं. ते करणी असू शकते, नसू शकते, तो ढोंगी बाबाही असू शकतो, पण तिथे झालं ते Obviously, त्यावेळी. झालेली पण इन गोष्ट द आहे. एंड ह्या स्टोरी आहेत. म्हणजे आता जर आपण बघायला गेलो तर सायंटिफिक कारण Saintifically भूत तू आणि prove नाही paranormal, करू शकत या सगळ्या गोष्टींना. म्हणजे तेच आहेत की आता आपण कोणते समज रेल्वे स्टेशन झालं असं बोलले, आता रेल्वे स्टेशन खूप वॉन्टेड असतात आणि आपण असतात. रेल्वे स्टेशनच्या असतात ना. खूप कारण हे पण आहे ना की खूप लोक मेलेत आणि रेल्वे स्टेशनची Yes. खूप हॉरर स्टोरी असते. तर बरोबर. समज कोणत्या माणसाने त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला तर आपल्या कमेंट्समध्ये तर मी तर रोज जातो, मी तर रोज हे करतो, मी तर ते मला तर कधी नाही दिसत. मला म्हणून ते पॅरानॉर्मल आहे ना की बरोबर. सगळ्यांना नाही दिसत. नाही दिसत. जर ते नॉर्मल असतं तर जर ते सायंटिफिक असतं सर्वांना दिसलं नाही. असतं. बरोबर बरोबर. आहे. तरी मे बी त्यालाही भास झाला असेल, पण इन द हिंड ही त्याची गोष्ट आहे. ॲक्च्युली स्पिरिट्स सगळीकडेच असतात. इट्स जस्ट दॅट की तुला ते म्हणजे तुला ते भास होतात किंवा तुला ते जाणवतं की नाही ते डिपेंड करतं. कधी Depend असं म्हणतात की करतं. गण असतो ना, आपला गण असतो, मनुष्य गण आहे किंवा देव गण आहे किंवा राक्षस गण आहे. जर तुला माहीत असेल त्या गोष्टी, माहिती सर जर तुझा राक्षस गण आहे तर तुला ते गोष्टी दिसतात किंवा फील होतात असं म्हणतात. जर तुझा मनुष्यगण असेल तरी पण देवगण ज्याचा असतो त्याला ते नाही होत, त्या दिसत नाहीत असं म्हणतात. मी पण या सगळ्या गोष्टी ऐकून आहे. मला पण यातलं फार नॉलेज नाही आहे, पण मी ऐकलंय त्या सगळ्या गोष्टी. तेच आहे. मला असं वाटतं की समज घोस्ट ह्याला किंवा भूत झालं किंवा असे हॉरर गोष्टी, मी म्हणेन की स्पिरिट्स आहेत, स्पिरिट झाले, एंटिटीज पॅरानॉर्मल आहेत. ह्यांचे US वर प्रॉपर स्टडीज होतात भाई, Right. अभ्यास हो, होतात. आणि ह्या गोष्टींना, पॅरानॉर्मल गोष्टींना आपण सायंटिफिकली प्रूव्ह करूच नाही बिलकुल नाही शकत. प्रूव्ह करू शकत. सेम वे जसं आपण देवाला सायंटिफिकली प्रूव्ह नाही करू शकत. म्हणजे आता आपल्या जे स्क्रिप्चर्स मध्ये लिहिलंय की आपण कसे आलो, तर असं बोलतात की देव होते, देवांनी आपल्याला बनवले आणि त्यांनी दुनिया दिली आणि आपण सर्व प्रकट झालो. पण सायंटिफिकली बघायला गेलो तर आपण प्रकट नाही झालोय. बिग बँग थिअरी झाली, बिग बँग झालं एकदा, बिग बँग नंतर एक खूप असं आगेचा गोळे बनले, मग ते शांत झाले, मग तिकडे गॅसेस बनले, मग पृथ्वी आली, मग पृथ्वीवर मासा आला, माशानंतर इव्हॉल्युशन झालं आणि मग आपण आलो. सायंटिफिकली देव पण प्रूव्ह नाही झाले अजूनपर्यंत, बट दिस इज व्हॉट वी बिलीव्ह. एक्झॅक्टली स्पिरिट्स ही अशी गोष्ट व्हॉट वी बिलीव्ह. आणि इन द एंड जर नसतील ते नाही असतील, पण ते स्टोरीज सारखे आपण घेऊ शकतो. हो, डेफिनेटली. तेच आहे. पण तू मला सांगत होतास भाई तुझ्या ऑफिसमध्येही काहीतरी झालेलं असं. सो ऑफिसमध्ये पण बरेचसे माझे किस्से आहेत ऑफिसचे. सो ह्या आधी मी लोअर परेलला काम करायचो एका ॲड एजन्सीमध्ये. इट इज एक बिगेस्ट ॲड एजन्सी, बिगेस्ट टॉप 10 ॲड एजन्सीजमधली आहे इन इंडिया. नाव नाही सांगत मी, पण ती खूप मोठी ॲड एजन्सी आहे. आणि तिथे माझं ऑफिस होतं 22nd फ्लोअरला. ग्लास फसाडची बिल्डिंग आहे पूर्ण, म्हणजे 360 डिग्री मुंबईचा मिळायचा. एका साईडनी तुझं अँटिलिया विला ट्विन टॉवर्स दिसायचे, महालक्ष्मी रेसकोर्स दिसायचा, एका साईडनी हाय स्ट्रीट फिनिक्स मॉल दिसायचं, एका साईडनी करी रोड स्टेशन दिसायचं. सो इट वॉज लाईक 360 व्ह्यू ऑफ मुंबई असं होतं ते 22व्या मजल्यावर. सो खूप सुपर ऑफिस होतं. आणि आतमध्ये सगळीकडे काचाच होत्या, म्हणजे देअर वर नो वॉल्स एनिवेअर. जे मेन तुझं लॉबी होती, लिफ्टची लॉबी, तिथेच फक्त वॉल्स होते. ऑब्विसली वॉशरूमला होते, पण आतमध्ये जसे केबिन्स असतात, व्ह्यू वगैरे जो असतो, आतमध्ये पण जे केबिन्स वगैरे होते, कॉन्फरन्स रूम होते किंवा ते सगळे ग्लासेसचेच होते. सो इट वॉज लाईक ट्रान्सपरंट सगळं. इथून मी जवळजवळ 20-30 फुटावर जी गोष्ट आहे तिथे पण आय कॅन सी दॅट थिंग, असं ते ऑफिस होतं. सो माझी टीम क्रिएटिव्ह टीममध्ये असल्यामुळे बऱ्याच वेळा आम्हाला थांबायला लागायचं ब्रेनस्टॉर्मिंगसाठी
काही पिच वर्क आलं, क्लायंटला दुसऱ्या दिवशी काहीतरी करून हवं आहे, डिझाईन्स करून हवं आहे, तर त्यासाठी आम्हाला बऱ्याच वेळा थांबायला लागायचं. म्हणजे लेट नाईट्स व्हायचे मला, 3-3 वाजायचे, कधी कधी निघायला पण असं पण व्हायचं मला. सो असाच एक दिवस होता, पावसाळ्याचा दिवस होता. माझी टीम, आम्ही लोक बसलेलो काम करत, आम्हाला जवळजवळ 12:30-1 वाजले तिथे काम करायला ऑफिसमध्ये. आणि सगळे निघत होते, म्हणजे निघत होते, मी पण निघत होतो. आईला कॉल केला की निघतोय, पण खूप पाऊस होता, जुलै ऑगस्टचा महिना असेल. इट वॉज रेनिंग व्हेरी हेवीली. सो आई बोलली की तू निघू नकोस, कारण मी ॲक्टिवावरनं जायचो लोअर परेलला. सो त्यामुळे आई बोलली की खूप पाऊस पडतो, तू निघू नको, बेटर यू स्टे देअर, ऑफिसमध्येच राहा आणि तू सकाळी ये उठून, म्हणजे एवढ्या रात्री तू ड्राईव्ह करणार आहे 3-1 वाजता. सो आणि पाऊस पण आहे. मी बोललो ठीक आहे. सो मी स्टे बॅक करायचो बऱ्याच वेळा, आमचं लेट नाईट्स असायचे, तो वी यूज टू स्टे बॅक ॲट ऑफिस, आणि मग सकाळी जाऊन घरी जाऊन मग आम्ही थोडं दुपारी लेट ऑफिसला परत यायचो, असं आमचं व्हायचं बऱ्याच वेळा. सो तसाच तो दिवस होता. काम करून सगळे दमलेले. माझी टीम निघाली. सो आमच्या ऑफिसमध्ये सिक्युरिटीवाले मामा असायचे नेहमी. 12 तासाची ड्युटी असायची. 2 मामा लोक असायचे सिक्युरिटीवाले, एक सकाळच्या शिफ्टला, एक रात्रीच्या शिफ्टला. जो रिसेप्शनच्या इथे बसलेला असायचा. आता बऱ्याचशा स्टोरीज आहेत. त्याच्या आधी माझं ऑफिस कसं आहे ना ते तुला मी सांगतो. सो लिफ्टमधून एंटर केल्यानंतर मध्ये एक लॉबी आहे. 360 डिग्री ऑफिस आहे माझं. ठीक आहे, 360 डिग्री ऑफिस आहे. चारही बाजूला दरवाजे आहेत. मेन दरवाजा तुझा रिसेप्शनला जातो, एक लेफ्ट साईडला, एक राईट साईडला, एक मागच्या साईडला पण दरवाजा आहे. जो लेफ्ट साईडला दरवाजा आहे तिथे वॉशरूम पण आहे. सो तू एंटर केल्यानंतर यू कॅन एंटर ऑफिस फ्रॉम ऑल द 4 साईड्स, बट यू नीड टू एंटर फ्रॉम द रिसेप्शन गेट. तिथे पंचिंग असायचं, आम्हाला पंच करून आतमध्ये जायला लागायचं. आणि त्याच्यानंतर आमचा जो सिटिंग एरिया होता त्याच्या बाजूला बॅल्कनी होती, मोठी बॅल्कनी होती, जिथे सोफाज ठेवलेले होते. आम्हाला आता सपोज डिस्कशन करायचं आहे, ठीक आहे, पिच वर्क आहे, काहीतरी ब्रेन स्टॉर्मिंग करायचं आहे आमच्या टीमबरोबर वगैरे. सो वी यूज टू सिट ॲट इन दॅट एरिया. सोफाज, प्रॉपर सोफाज ठेवलेले असायचे, कॉफी टेबल वगैरे असं सगळीकडे करून ठेवलेलं त्यांनी, ऑल अराउंड द स्पेस. सो सोफा असल्यामुळे माझं घड्याळ सगळं तिथे, त्या कॉफी टेबल होतं, एक राऊंड टेबल, तिथे काढून मी सोफ्यावर मस्तपैकी जाऊन झोपलो. आता व्हायचं कसं की मी अलार्म वगैरे कधीच लावायचो नाही. माझी झोप अगदी अशी आहे ना की थोडा जरी आवाज आला ना तरी मी लगेच उठणार, अशी झोप आहे माझी. सो 6 वाजता साधारण 6-6:30 ते क्लिनिंग स्टाफ यायचा, सगळेजण साफसफाई करायला. कारण 8 वाजल्यापासून लोकही चालू व्हायची यायला ऑफिसमध्ये. सो त्याच्या आधी ते लोक येऊन सगळ्यांचे वर्क प्लेसेस क्लीन करायचे, फडकं मारायचे, झाडू बिडू मारून हे करायचे. सो 6-6:30 ते एकदा आले, त्यांचं एकदा गडबड चालू झाली की मला जाग यायची. सो तसाच एक दिवस होता. सगळे माझी टीम निघून गेली. मी बोलले की चल सोफ्यावर घड्याळ वगैरे काढून ठेवलं. आता 6 वाजता ते येणार तेव्हा अशी पण मला जाग येणार. माझी झोप एकदम अशी आहे की थोडा आवाज आला तरी मी उठतो लगेच. सो रिलॅक्स झालो. 2:30-1 वाजले होते. कंटाळलो दिवसभर काम करून, झोपून गेलो. मोबाईल वगैरे सायलेंटवर ठेवला, घड्याळ बाजूला ठेवलं आणि सोफ्यावर झोपून गेलो. थोड्या वेळाने क्लिनिंगचा आवाज चालू झाला. मी बोलले की यार आता 6 वाजले. मला असं वैताग आला, मी की आत्ता जस्ट झोपलो मी आणि 6 वाजले, म्हणजे एवढा गाढ झोपलो होतो मी की 6 पण वाजले, आता उठायचं आहे आपल्याला. करून मी उठलो आणि घड्याळ बघितलं तर 3:30 वाजलेले. आणि लिटरली सोफा सरकवल्याचा आवाज होता मला कानावर, माझ्या टेबल सरकवल्याचा आवाज होता. आणि माझ्या समोर जो सोफा होता, म्हणजे 2 असे सोफे होते समोरासमोर आणि मध्ये टेबल होता आणि एका साईडचा तो सोफा लिटरली सरकलेला होता. सरकलेला होता सोफा. आणि मला आवाज आला, पूर्ण प्रॉपर क्लिनिंग करतो ना आपण, झाडू हे मारतो ना, फडका मारतो ना सोफ्यावर, तो कसा आवाज येतो तसा आवाज आला. आणि लिटरली तो सोफा सरकलेला होता. आणि तिथून जसा मी उठलो, जसाच्या तसा उठून मी रिसेप्शनवर गेलो. तिथे तो मामा झोपलेला. मी ऑपोजिट साईडला एक छोटासा बाकडा होता गेस्टसाठी बसायला. मी अख्खी रात्र मी त्या रिसेप्शनवर झोपून काढली आहे. माझी एवढी फाटलेली ना, सॉलिड फाटली होती माझी. म्हणजे की आवाज आला कसा, उठल्यानंतर बघतो तर लिटरली गोष्टी हल्लेल्या तिथे. बापरे. मग तिथे तुला त्यानंतरही कधी असं काही अनुभव? त्यानंतर पण आहेत, त्यानंतर पणचे किस्से आहेत. सो हा तर झाला एक किस्सा, ठीक आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला आम्हाला विकेंडला पण यायला लागायचं कामाला, ठीक आहे. सॅटर्डे संडे ऑफ असायचा, बट कधी नीड असायची तेव्हा आम्ही संडेजला पण येऊन काम करायचो, सॅटर्डेला पण, कारण मंडेला सकाळी प्रेझेंटेशन असायचं. तसाच एक दिवस होता. संडेला मी आलेलो
माझ्या टीमबरोबर 4-5 जणांचं आमचं काम होतं. 4-4:30पर्यंत संपलं असेल काम आणि माझं ॲनिमेशनचं वगैरे पण काम असायचं. त्यामुळे तुला तर माहिती आहे व्हिडिओ रेंडरला टाकायला लागतो. व्हिडिओ रेंडरला टाकला की इट टेक्स टाईम. तुझी सिस्टीम पण हँग होते. सो तुला थोडा वेळ थांबवूनच राहायला लागतो जोपर्यंत व्हिडिओ रेंडर होत नाही. सो माझी टीम सगळी निघाली. मी पण निघणार होतो. एक अर्ध्या तासाचा टाईम होता. व्हिडिओ रेंडर होत होता. सो मी बोललो ठीक आहे चालेल. आता मी जेव्हा बाहेर जातो मला आमचं जे वॉशरूम होते ना ते रिसेप्शनच्या बाहेरनं जो दुसरा ऑपोजिट साईडला दरवाजा आहे तिथे ते सगळे वॉशरूम्स होते. सो मी निघालो तिथून आणि वॉशरूमला एंटर करत होतो. आता वॉशरूमला एंटर करताना तिथे दुसरा दरवाजा पण होता एक दुसऱ्या साईडचा जिथून तू एंटर करतो ऑफिसला आणि तिथे एका माझ्या सिनियरचं केबिन होतं. ग्लास केबिन होतं. सो तो दिसायचा जेव्हा पण आम्ही वॉशरूमला जायचो तेव्हा तो सिनियर तिथे बसलेला दिसायचा आम्हाला. सो इट वॉज संडे. आय वॉज जस्ट गोईंग इन द वॉशरूम. मला तो दिसला सिनियर बसला आहे. शॅडो म्हणजे काय म्हणतो आता सनसेट होता त्या साईडनी सनसेट होत होतं त्याचं म्हणजे त्याच्या इथून बॅकलीट येत होता माहिती आहे ना बॅकलीट येत होता. सो आय जस्ट स्माइल्ड ॲट हिम आणि मी वॉशरूममध्ये गेलो. नंतर बाहेर आलो वॉशरूमच्या बघितलं तर नव्हता तो. सो आय थॉट की निघाला असेल तो म्हणजे संडेला निघाला असेल. बॅग बिग पॅक केली मी सगळी आणि तेव्हा मामा नव्हता. सिक्युरिटीवाला नव्हता तिथे. सो आय जस्ट पॅक माय बॅग सगळं घेऊन मी लिफ्टमधनं जातो तर मामा आला लिफ्टमधनं वरती. मी बोलले की मामा ते सिनियरचं मी नाव म्हणजे की हे पण आलेले आज. तो बोलतो नाही दादा तुम्हीच होतात अख्खा दिवसभर. म्हणजे की काय ते पण आलेले ना ते सर पण होते ना तिथे. तो म्हणतो नाही दादा तुम्हीच होतात आता 2 तास तर तुम्हीच एकटे बसलेलो ऑफिसमध्ये. बापरे. म्हणजे की मीच एकटा होतो. तो म्हणतो मी आत्ता खाली गेलेलो थोडा चहा प्यायला पण तुम्हीच होतात आता वरती. बाकी आपल्या टीममधलं आपल्या ऑफिसमधलं कोणीच नाही आलं. बापरे खतरनाक बाई. ते पण आहे मला असं वाटतं की ना हे खूप सारे असे ऑफिसेस वगैरे जे मुंबईमध्ये बनलेत ते मिल्सवर मिल्स तिथे पण बरेचसे मिल्स तोडून बनलेले आहेत. आणि जसं आपण बघितलं मिल्स पण असे होते त्यावेळी की खूप मिल्सना आग लागली आहे. बरोबर. खूप लोक मेले आहेत आणि खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी झाल्यात तिथे. आणि जसं आपण बघितलं आपल्या इकडे फेमस ती मिल आहे कोणती मुकेश मिल वन ऑफ द मोस्ट हॉन्टेड लोकेशन इन मुंबई. पण तेच मे बी असंच काहीतरी असावं तुझ्या ऑफिसच्या इथे. म्हणजे त्या मोमेंटला कळतच नाही की ही व्यक्ती आहे का काय आहे की काय आहे. म्हणजे मलाही कळलं नाही. नंतर असं वाटतं भास झालं. मी समोर बघतोय जसं समोर तू बसलायस. आय एम स्माइलिंग ॲट यू. आय एम सीईंग दॅट पर्सन. आणि दुसऱ्या मोमेंटला मला कोणतरी म्हणते हा माणूसच नव्हता इथे. तू कसं रिॲक्ट करशील त्या गोष्टीवर. इट्स नॉट लाईक आय एम सीईंग अ शॅडो ऑर भास होण्यासाठी असं काही दिसतं. मला ॲक्च्युअल माणूस दिसतोय समोर बसलेला. अशी गोष्ट झाली तिथे. सो थर्ड एक्सपिरियन्स सेम ऑफिसमधले बरेच एक्सपिरियन्स आहेत माझे. सो थर्ड एक्सपिरियन्स आहे लेट नाईट झालेला आम्हाला 10-11 वाजले असतील. सो एव्हरीवन ऑर्डर्ड फूड. ऑनलाईन आम्ही फूड मागवायचो. आता माझं मी जिथे बसायचो ना ती रिसेप्शनच्या एका साईड होती वर्क स्पेस होतं माझं आणि रिसेप्शनच्या दुसऱ्या बाजूला दुसरं वर्क स्पेस. सो द कॅन्टीन वॉज ॲट द अदर एंड ऑफ द ऑफिस. सो मला जर कॅन्टीनला जायचं असेल तर आय नीड टू क्रॉस द रिसेप्शन आणि मग मी कॅन्टीनला एंटर करणार असं होतं आमचं. अँड बाय द टाईम आय पास द रिसेप्शन एरिया मध्ये जो लिफ्टचा लॉबीचा एरिया तो मला दिसायचा समोरून की ते लॉबी म्हणजे रिसेप्शनच्या इथून मला ती दिसायची. आणि देन आय यूज टू क्रॉस द रिसेप्शन आणि मग कॅन्टीनला जाणार असं तो असतं. तर माझ्या टीममधले मेंबर्स फूड केम एव्हरीवन वेंट देअर. मला थोडंसं काम होतं. मी बोललो की तुम्ही ताटं बिटं सगळं ते ओपन करून ठेवा मी येतो एक 5-10 मिनटामध्ये. तसंच झालं. मला मिस कॉल आला. मी अरे ये लवकर जेवण थंड होतं आहे वगैरे. मी की ठीक आहे आलो. पटावट मी जस्ट रिसेप्शनमधनं क्रॉस करत होतो. लिफ्टकडे माझी नजर गेली आणि लिफ्टमध्ये मला मामा म्हणजे जे सिक्युरिटीवाले आहेत ना ही वॉज स्टँडिंग देअर. हाफ पॅन्ट घातली आहे शर्ट घातलं आहे आणि इज लुकिंग ॲट मी. ठीक आहे मी जस्ट पुढे गेलो रिसेप्शनच्या इथनं पुढे कॅन्टीनच्या इथे जस्ट मी परत मागे आलो अँड आय सॉ देअर वॉज नो वन. ठीक आहे आता ह्याची बॅकस्टोरी तुला सांगतो. त्यावेळेला त्या वीकमध्ये 2 मामा होते. बट एक जे मामा होते जे नाईट शिफ्ट करायचे ही वॉज ऑन लिव्ह फॉर अ वीक. सो जे सुट्टीवर होते. सो जे सकाळी शिफ्ट जे करायचे मामा तेच डे नाईट करत होते. सो मी बोललो हे तर सुट्टीवर आहेत. आणि नंतर रिसेप्शनच्या आतमध्ये कॅन्टीनमध्ये आम्ही खाल्लं तिथेच ते मामा बसलेले. सो आय आस्क्ड हिम की मामा ते आलेले का.
ते वाले मामा तो बोलतात की नाही रे तो म्हणजे ते ही विल कम फ्रॉम नेक्स्ट वीक ओनली, ते पुढच्या आठवड्यापासूनच येतील. मी की नेक्स्ट वीकपासून, पण ते इथेच राहतात ना. ते बोलले की नाही पण ते गावाला गेलेत, ते आता नाही आहे तिकडे. नंतर मी थोडंसं बोललो ओके, सगळेजण गेले. मी जेव्हा निघत होतो ना ऑफिसमधून तेव्हा ते मामा होते. मी जस्ट असं त्यांच्यावर बसलो, कारण मी बऱ्याच वर्ष काम करत होतो. सो आय यूज टू टॉक टू हिम. मी बोललो की मला असं असं दिसलं इथे. तेव्हा ते बोलले की असं बऱ्याच वेळेला होतं इथे, मला पण म्हणजे घडल्या आहेत इथे गोष्टी, पण तुम्ही लोक आजकालची मुलं आहात, तुम्ही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, म्हणून मी पण असं कधी बोललो नाही, एक्सप्रेस केलं नाही आहे. पण तो बोलला की दिसतात इथे या गोष्टी होतात. तेव्हा मला कळलं की आहे म्हणजे इथे काहीतरी समथिंग फिशी इन दिस प्लेस, हां, समथिंग क्रीपी इन दिस प्लेस. पण ते बोलले की जे काही आहे इट हॅज नेवर हार्म्ड एनीवन, कोणाला त्रास दिला नाही आहे, पण ते दिसतं, जे काय आहे ते दिसतं. त्याची कधी बॅक स्टोरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तो की काय बॅक स्टोरी म्हणजे काय होतं तिथे आणि का असं? तिथे ना मी जिथे आमची बिल्डिंग बांधली आहे ना तिथे आधी एक सिमेट्री काय म्हणतात, स्मशान म्हणतो ना आपण, स्मशानभूमी होती तिथे होती असं मी ऐकलंय. ते तोडून खूप वर्षापूर्वी, म्हणजे इट्स नॉट लाईक खूप वर्षापूर्वी होती, आणि ते तोडून मग ती एक बिल्डिंग झाली, आणि असं सगळं त्याची बॅक स्टोरी मी ऐकली आहे. सो तो एक एक्सपिरियन्स होता. पण जेव्हा बघतो ना, जेव्हा दिसतात ना, जेव्हा होतात ना त्या गोष्टी, तेव्हा कळत नाही की व्हॉट इट इज. आफ्टर दॅट यू रिअलाइज की अरे हे तर नव्हतंच इथे, हे तर नव्हतीच ही गोष्ट इथे. सो तशी ती गोष्ट झालेली, म्हणजे कोणाचं तरी म्हणतो ना रूप घेऊन ती गोष्ट दिसते, एका रूपात दिसते, कधी कुठल्या कोणाच्या रूपात दिसते, कधी तू म्हणून दिसते, कधी मी म्हणून दिसते. सो तशी ती एंटिटी होती तिथे. अजून एक एक्सपिरियन्स विकेंडचाच आहे, परत ऑफिसचाच आहे. विकेंडलाच संडेला एखाद्या आलेलो मी, तेव्हा मीच एकटा आलेलो, तेव्हा कोणी नव्हतं, तेव्हा मीच एकटा आलेलो. आणि माझं रेंडरिंगचं ॲनिमेशनचं वगैरे काम चालू होतं, तर होत आलेलं म्हणजे काम. आणि तुला माहिती आहे ऑफिसच्या जे चेअर्स असतात ना, त्यावर बसताना कधी कधी कुठल्या चेअरवर क्रिंके आवाज येतो, सरकवल्याचा आवाज येतो. सो कधी पण तू चेअरवर बसशील तर एक प्रकारचा आवाज येतो, थोडासा असा आवाज येतो. सो यू कम टू नो की कोणतरी बसलं आहे चेअरवर. आता माझे वर्क स्टेशन असे होते की एकासमोर एक, पण माझ्या टेबलवर होता खूप मोठा आयमॅक होता, त्यामुळे मला समोरचं दिसायचं नाही. खूप मोठा होता तो, 28 इंचेसचा आयमॅक होता, त्याच्यामुळे मला दिसायचं नाही समोर कोण बसलं आहे किंवा काय. सो पूर्ण ऑफिस, माझी साईड तरी पूर्ण रिकामी होती, मी एकटाच बसून एका कोपऱ्यात काम माझं चालू होतं. मध्ये मला 2दा तो चेअरचा आवाज आला, समवन इज सिटिंग. आपण जेव्हा बसतो ना चेअरवर, जेव्हा तसं क्रिंकी आवाज येतो ना एका चेअरचा बसल्याचा, तो मला 2दा आला तेव्हा आवाज. बसलो आहे तो मी इग्नोर केलं. त्याच्यानंतर मी बोललं ठीक आहे असू दे माझं, कारण मी इयरकॉर्ड्स वगैरे घातलेले, मी की असेल यार मलाच भास झाला असेल. सो आय इग्नोर्ड. आणि माझं काम झालं, मी रॅप केलं. मी बोललं की वॉशरूमला जाऊन, टॉयलेटला जाऊन येऊ. तर आमच्या वॉशरूमचे टॉयलेट कसे होते, जसं मॉल्समध्ये असतात माहिती आहे, खालून थोडासा एक दरवाजा थोडासा ओपन असतो, अर्धा फूट तरी दरवाजा कापलेला, म्हणजे म्हणतो ना तसा असतो की तुला पाय दिसतात, कोण आहे त्याचे पाय दिसतात, जसे मॉल्समध्ये आपण जातो तसे वॉशरूम्स होते माझे. सो असे 4 वॉशरूम्स होते, आणि समोर बेसिन होते. आणि जो वॉशरूमचा तो दरवाजा होता ना, तो उघडताना आणि बंद करताना एक प्रकारचा आवाज यायचा. सो जरी तू आतमध्ये टॉयलेटमध्ये आहेस, दरवाजा कोणी उघडून आलं तर तो एक आवाज यायचा, कळायचं कोणतरी आलं आहे. आणि जाताना पण तो आवाज यायचा, सो कोणतरी जाते ते कळायचं, म्हणजे तो दरवाजा म्हणतो ना खराब झाला आहे, थोडासा आवाज येतो, तसं होतं. सो मी एंटर केलं वॉशरूममध्ये. सगळ्यात लास्टचं 4 टॉयलेट्स होते, सगळ्यात लास्टचं जे भिंतीच्या साईडचं जे टॉयलेट होतं ना, तिथे मी आतमध्ये बसलेलो. 5 मिनटं झाली असतील, दरवाजा उघडल्याचा आवाज आला. मी बोललो की मामा असतील, कारण तेच होते, मी आणि ते, आम्ही दोघेच होतो फक्त सिक्युरिटीवाले. आणि कोल्हापुरी चप्पल असते ना, कोल्हापुरी चपलेचा जसा आवाज असतो ना, खचाक 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 खचाक, तो आवाज आला मला. आय वॉज लाईक असेल कोणतरी. आणि तो आवाज लिटरली 2 फेऱ्या त्यांनी मारल्या असतील त्या ह्यानी, आणि नंतर तो माझ्या टॉयलेट्स म्हणजे माझ्या डोअरच्या इथे येऊन तो थांबला. आणि माझी अशी फाटलेली, मी बोलली की आता मी येऊ बाहेर का नको येऊ बाहेर, कारण दरवाजा उघडून बाहेर जायचा, मला तो दरवाजा उघडल्याचा आवाज मला आला नाही.
दरवाजा उघडून आत आल्याचा मला आवाज आला, पण जेव्हा आपण बाहेर जाताना जो दरवाजाचा आवाज येतो तो मला आला नव्हता. सो हुएवर वॉज इनसाइड डिडंट वेंट आउट. तो आतच होता. तो आतच होता आणि तो माझ्याच इथे येऊन थांबलेला. सो जवळजवळ मी 10-15 मिनटं मी जवळजवळ बसून होतो माहिती आहे. मी की बाहेर पडू की नको पडू, बाहेर पडू की नको पडू. मी की चल पडतो बाहेर, आता जे होईल ते जाईल. पटकन दरवाजा उघडला आणि मी कॅन्टीनमध्ये गेलो धावत. कॅन्टीनमध्ये मामा बसलेले. मी आधी त्यांच्या पायाकडे बघितलं, त्यांनी शूज घातलेले. शूजचा आवाज असा नाही येत, कोल्हापुरी चपल्याचा आवाज जसा येतो तसं शूजचा आवाज येत नाही. सो तो एक एक्सपिरियन्स होता माझा. तेव्हा तोपर्यंत तो त्याच ऑफिसमध्ये का होतात एवढं सर्व? पगार चांगला होता. नाही का होतं म्हणजे आता का होतं म्हणजे ह्या कारणासाठी मी ऑफिस सोडू तर शकत नाही ना. म्हणजे या कारणासाठी ऑब्व्हियसली कोणी ऑफिस नव्हते करत, फक्त तुला हां मला जाणवत होतं. म्हणजे मला इतर पण कुठल्या पण ठिकाणी जाणवतं तसं तिथेही जाणवत होतं. मला काही हार्म करत नव्हतं. सो एकदा आम्ही असंच लेट नाईट होतं आणि युजली कसं असायचं 8-8:30ला सगळे निघून गेले मोस्टली, तर एका साईडचे मग सगळे लाईट्स बंद करून ठेवायचे. आता मागे आमच्या HR ची पूर्ण मागचा जो बे होता ना, जिथून हाय स्ट्रीट फिनिक्स वगैरे दिसायचं, तिथे सगळं ग्लासचं, तिथे मागे HR ची टीम बसायची. युजली लिव्ह ॲट 6-7 o'clock. सो एका साईडचं पूर्ण लाईट्स बंद करून ठेवायचे ते मामा लोक, की आता गेले आहेत सगळे लोक. सो जिथे आता आम्ही होतो आमच्याच वरचे लाईट्स फक्त चालू असायचे आणि बाकी सगळे लाईट्स बंद असायचे. सो आम्ही जवळजवळ डिनर झालेला आमचा आणि आम्ही 11-11:30ची वेळ असेल, आम्ही 4-5च जण होतो. आम्ही असे बसलेलो जसे आता आपण बसलोय काम करत, आणि सडनली किंचाळल्याचा आवाज, जोरात किंचाळल्याचा आवाज. ते HR साईड आहे ना, जी मागची साईड आहे ना तिथून, आणि ती साईड समथिंग 20-1 फुटावर होती ती बाजू आमच्या बेपासून. कोणाला हिंमत नाही जायची तिथे माहिती आहे, कोणाला हिंमत आहे. आणि लिटरली किंचाळल्याचा आवाज आला तिथून. आणि माझ्या टीममधले 1-2 होते थोडेसे असे स्टड टाईप होते, हा कुछ नहीं रे, देखता हूँ करे. ते लोक पूर्ण ऑफिसला 360 राऊंड मारून आले. काही नव्हतं तिकडे, काही नव्हतं. पण तो आवाज सर्वांनी ऐकलेला. असं नाही की मी ऐकला फक्त आवाज, माझ्या बरोबर जेवढे 5 जण होते सर्वांनी तो आवाज ऐकलेला. इट वॉज सो क्लिअर की म्हणजे आत्ता सपोज कोणी बाजूच्या खोलीत किंचाळतं की इतका क्लिअर येईल आवाज, तेवढा क्लिअर आवाज होता तो. बापरे. तर कोण होतं नक्की? कोणच नव्हतं. कोणी नव्हतं. इट वॉज अ क्रिपी प्लेस. इट इज स्टील अ क्रिपी प्लेस. सो नंतर मी ती नोकरी सोडली, म्हणजे बट नॉट फॉर दॅट रिझन, पण आय मूव्ड ऑन. पण जोपर्यंत मी तिकडे होतो ना, मला बरेचसे असे एक्सपिरियन्सेस झालेत. वाव भाई, असे झालेत. तेच आहे बाकी की ऑफिसचं वगैरे इव्हन हॉस्पिटल्सचं झालं, तिथेही ह्या गोष्टी खूप जास्त होतात. आणि स्पेशली जेव्हा तू बोललास तू लोअर परेलला होतास ऑफिसमध्ये, मी पण एक ऑफिसमध्ये लोअर परेलच्या, ते तिथे समोरच मे बी असेल, ते IKEAच्या समोरचे ऑफिसेस आहेत ना तिथे, तर तिकडे पूर्ण मोठमोठ्या काचेच्या बिल्डिंग. आणि तिथे मी बघितलंय एक दिवशी, मी खूप लेट, मला वाटतं 8:30-9 पर्यंत वगैरे होतो. आणि मग ते लोक एकतर ते खूप मोठे मोठे त्यांचे जे पॅसेजेस असतात ते खूप मोठे असतात, आणि 8 नंतर तिकडे कोण कुत्रा नसतो, कारण 7चा टायमिंग आहे, लोक फटाफट निघतात बाहेर. आणि मी जेव्हा बाहेर यायचो सर्व ते पॅसेजचे वगैरे लाईट बंद, आणि असं ते हॉन्टेड वाटायचं भाई. इव्हन तिथे काही नसेल, मी 1-2दा थांबलोय तिथे, आणि एकदाच फक्त अशी शांत एकदम तो लॉबी बोलू शकतो किंवा तो पॅसेज बोलू शकतो. बरोबर. काहीच लाईट नाही, काहीच नाही, फक्त ते रेड वगैरे छोटे छोटे लाईट. नाही भाई, खूप हॉन्टेड बोलू शकतो ते असतं, खूप क्रिपी असतं भाई. सो अजून एक किस्सा आहे. ठाण्याला वृंदावन सोसायटी माहिती आहे तुला? ठाण्याची वृंदावन सोसायटी आहे. सो माझे काका, माझा भाऊ, दे स्टील लिव्ह देअर. हां. तर सो वृंदावन सोसायटी मी लहानपणापासून जातो आहे वृंदावन सोसायटी, बिकॉज माय अंकल इज टू स्टे देअर. आता पण माझा भाऊ राहतो तिथे. सो तिथे जिथे तो राहतो, च्या बिल्डिंगमध्ये जिथे तो राहत होता, तिथली ही गोष्ट आहे, त्याच्या आतली ही गोष्ट आहे. ही पण कुठची तुला सांगू, 90s मधली. इट इज इन 90s, 93-92ची, जेव्हा वृंदावन नुकतं बनलेलं वृंदावन सोसायटी मधली गोष्ट. हां, तेव्हाची गोष्ट आहे. सो तेव्हा माझा भाऊ लेट यायचा थोडा कामावरनं, 7-7:30ला वगैरे यायचा. माझे काका त्यावेळेला खाली गेलेले असायचे कुठेतरी लायब्ररीमध्ये वगैरे, काकी भाजी आणायला मार्केटमध्ये कुठेतरी गेली. सो माझा भाऊ लॅच उघडून यायचा
लॅच उघडून दरवाजा उघडून यायचा. हां, आणि संध्याकाळची एक चपातीवाली पण यायची काम करायला. हां, सो शी यूज टू हॅव कीज, तिच्याकडे कीज असायच्या, ती पण यायची, चपात्या वगैरे ती करून जायची. सो असाच एक दिवस होता, घरी कोणीच नव्हतं, काका काकी माझे खाली गेलेले. भाऊ आला माझा, फ्रेश वगैरे झाला आणि हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेला. जस्ट एक आल्या आपण थोडं बोलतो ना, एक 10 मिनटं थोडंसं पडूया. आणि त्याला एक बाई झाडू काढताना एक बाई दिसली, जस्ट इथे टिपॉयच्या इथे घरी. आणि त्यांनी उठून बघितलं तर ती बाई तिच्या केसाने झाडू मारत होती. आणि त्याला 2 मिनटं वाटलं त्याची जी चपातीवाली आहे ती असेल, इथे आली असेल. सो ही इग्नोर्ड, म्हणजे जेव्हा त्याला आवाज आला ना झाडू मारायचा, ही इग्नोर्ड. ती बोलला की असेल काम. वेन ही वेकअप, आणि जेव्हा त्यांनी बघितलं ना, ती बाई केसाने झाडू काढत होती. तो जसा होता तसा त्यांनी चावी घेतली आणि तो खाली पळत आला. जसा होता तसा तो खाली पळत आला. ही एवढी क्रिपी स्टोरी आहे ना. त्याच्यानंतर पण त्या लोकांनी, जाणकार म्हणतो ना आपण त्यांना, बोलवून वगैरे, सो पूजा वगैरे नाही रे, जाणकार म्हणतात ना ज्यांना कळतं थोडंसं तांत्रिक टाईप्स वगैरे, त्या लोकांना म्हणजे हे खूप घडायला लागले त्या गोष्टी, सगळ्यांना दिसायला लागली. ती घरात काकांना पण कधी कधी दिसत होती, काकीला पण दिसत होती. व्हाईट गाऊन घातलेला, 6-7 फूट उंच दिसायची, लांब केस, व्हाईट गाऊन पूर्ण. ते पण तुला बॅक स्टोरी पण सांगतो. आणि ती काकी काम करते किचनमध्ये, तिला वाकून बघताना दिसायची, पॅसेजमध्ये फेऱ्या मारताना दिसायची काका हॉलमध्ये बसले तिथे, पॅसेजमध्ये फेऱ्या मारताना दिसायची. आत्ता पण मला गूजबम्स येतात मी जेव्हा ही गोष्ट, कारण मी तेव्हा जवळजवळ 5-6 वर्षाचं असेन. मी कधीतरी आईवडिलांबरोबर जायचो भावाला काकांकडे वगैरे, तेव्हा मला हे ऐकायला यायचे किस्से. तर त्यांनी एका जाणकाराला बोलवलेला आणि त्यांनी सांगितलं की इथे, म्हणजे ही बिल्डिंग तिथे म्हणजे व्हायच्या आधी एक कॅथलिक फॅमिली होती, आणि ती बाई जी दिसायची तिला तिच्या सासूने जाळून मारलेली. तेव्हापासून ती त्या म्हणजे घरात दिसायची, त्यामुळे ती तिथे दिसायची. म्हणजे ख्रिश्चन कोण बाई तिला जाळलेलं तिच्या सासूनी, त्याच बिल्डिंगमध्ये. नॉट बिल्डिंग बनायच्या आधी, बनण्याच्या आधी असेल ती गोष्ट झालेली. पण ती जी एंटिटी आहे ती त्या घरामध्ये त्यांनी राहायला चालू केलेलं, म्हणजे ती एंटिटी त्या घरामध्ये राहत होती. बापरे. आणि ती दिसत होती सगळ्यांना. आणि म्हणजे कधी कोणाला असा त्रास असा नाही, पण त्रास दिला नाही त्या बाईनी. पण सडनली आता मी काम करतोय यार, मला कोणी दिसलं, आता आपण बोलतोय, सडनली कोणी गेलं इथून तर ऑब्विसली फाटणार ना. आणि असं सडनली कोणतरी एकदम 6-7 फूट उंच दिसलं तुला तर इट इज स्कॅरी. कोणतरी झाडू मारताना दिसलं तुला तर इट इज डॅम स्कॅरी. आणि त्याच्यानंतर खूप वर्ष सगळं शांत होतं, म्हणजे पूजा वगैरे हे सगळं करून सगळ्या गोष्टी थोड्या संतावलेल्या. त्याच्यानंतर म्हणजे माझी पुतणी, ठीक आहे, माझी पुतणी जेव्हा लहान होती तेव्हा कसं झोपायचे, बेडरूममध्ये माझे काका की हॉलमध्ये होते, माझा भाऊ, माझी बहिणी आणि माझी पुतणी लहान, ती बेडवर झोपायचे दोघेजणी. आणि माझा भाऊ यूज टू स्लीप डाऊन, खाली लादीवर झोपायचा, ठीक आहे. आणि कधी कधी पाणी प्यायला वगैरे भाऊ उठायचा रात्री, कारण आतमध्ये AC होता, त्यामुळे तिघेजण आत झोपायचे, दोघेजण बाहेर झोपायचे. दॅट वॉज द लॉजिक. रात्रीची वेळ होती, वरती बेडवर वहिनी आणि माझी पुतणी झोपली आहे, आणि माझ्या भावाला जाग आली रात्री. इट वॉज समवेअर अराउंड 2:30-3 o'clock. हा उठला, उठून बघतो बेडवरना, म्हणजे खाली झोपलेला तो, आणि बेडवरनं ती पण उठून बघते. ती त्या बेडवर वरती वहिनीच्या साईडला जिथे जागा होती ती पण वळून बघते त्यांच्याकडे. म्हणजे एवढा, म्हणजे गूजबम्स येतात मला हे सांगताना, पण गूजबम्स येतात. इमॅजिन कर की मी रात्री सडनली उठतो आणि कोणतरी बाजूला झोपलेलं दिसतंय मला. इट इज दॅट स्कॅरी. पण आता सध्या तरी नाही आहे, म्हणजे थोडंसं पूजापाठ वगैरे करून आता तेवढं म्हणजे नाही तर त्या एंटिटीज. किती वर्ष आधी झालेलं की दिसलेलं हे 2000ची गोष्ट आहे, आणि जे मी ह्याच्या अगोदरचं सांगितलं ते 93ची गोष्ट आहे. सो जी
माहीत नाही, जी एंटिटी असेल ती कदाचित गेली नसेल, त्याच घरात अजून पण राहत असेल, दिसत नसेल, कधी दिसत असेल. ठाण्याची वृंदावनची मागची बॅक स्टोरी काय आहे म्हणजे नक्की? मी ऐकलंय. असं म्हणतात की तिथे आधी खूप असं स्मशान टाईप सगळी जागा होती ज्याच्यावर बिल्डिंग्स बांधल्या गेल्या. पण वृंदावनचं तुला सांगू, वृंदावनचे खूप सारे किस्से मी स्वतः पण ऐकलेत. इट्स नॉट जस्ट वन सोसायटी खूप आहेत इंटरनेटवर भाई. इट्स नॉट जस्ट वन सोसायटी, म्हणजे तिथे बऱ्याचशा Complex आहे सोसायटी ना आहेत. तो. जवळजवळ 100 बिल्डिंग आहेत. जर तू गेला असेल कधी वृंदावन सोसायटीमध्ये, बऱ्याचशा बिल्डिंग 100 सोसायटी आहेत. इट्स अ व्हेरी बिग सोसायटी आणि ठाण्याची सगळ्यात फर्स्ट एवढी मोठी सोसायटी आहे ती. आणि 4 मजल्याच्या वरती घरं नाही आहेत, 4-4 मजल्याच्याच बिल्डिंग्स आहेत सगळ्या. पण इट्स नॉट जस्ट दॅट हाऊस. मी असे किस्से, कारण माझे बरेचसे मित्र पण वृंदावनमध्ये राहायचे किंवा राहतात. दे ऑल्सो सेड की दे हॅव ऑल्सो हर्ड सम काइंड ऑफ पॅरानॉर्मल स्टोरीज इन दॅट सोसायटीज. म्हणजे मी तर खूप किस्से ऐकले. आता मी हे सगळे इंटरनेटवर पण बघतो, पण बॅक इन 90s तेव्हा तर माहीत पण नव्हतं. तेव्हा तर असंच वर्ड ऑफ माउथनी गोष्टी कळायच्या. अरे तिथे पण असं झालं, इथे पण असं झालं, या गोष्टी असं कळायच्या. सेम वृंदावनचा ऐकलेलं की एक माणूस असतो, म्हातारा माणूस, तो लोकांना पाणी विचारतो. ही गोष्ट पण मी ऐकली आहे. तसं झालेलं आता. पण माहित नाही आता कोणाच्या घरी कुठल्या एंटिटीज आहेत किंवा तुला त्या दिसतात त्यामुळे तुला प्रॉब्लेम होता. आता सपोज मला दिसल्याच नाही तर आय विल सी. एवढ्या गोष्टी ऐकल्यात आणि म्हणून कोणाला दिसतंय, यू नेव्हर नो. पण जर तुझ्या भावाबरोबर त्यांच्यावर जर एवढ्या वेळा झाली असेल गोष्टी, काकांना दिसलं, काकीला दिसलं, आणि एवढ्या वेळेला जर झाली असेल तर मे बी त्यामागे काहीतरी सत्य असावं, असू शकतं. आणि काहीतरी एक बॅक स्टोरी. जसं तू म्हटलंस की कोणी ख्रिश्चन बाई होती, तिने आपल्या सुनेला जाळलं होतं. बापरे, डेंजर आहे. सून म्हणजे ती जी एंटिटी होती दॅट वॉज द सून, जिथे जाळलेलं ती दिसायची तिथे. ती जी आत्मा होती असं म्हणतात. ती अशी म्हणतात. आता त्यांना ह्या रिसेंट डेज मध्ये कधी दिसलंय? आता रिसेंटमध्ये तर नाही आहे, पण जेव्हा माझं चाइल्डहूड म्हणतात ना, माझं चाइल्डहूड होतं ना, मी हे सगळे खूप, म्हणजे दिस इज वन ऑफ द स्टोरीज जी मी तुला सांगितली. पण असे तिचे खूप सारे किस्से आहेत जे घडलेत त्या घरामध्ये. हे कोणतं तरी अजून एक सांग बाई किस्सा. हा नाही, मी दुसरा एक किस्सा सांगतो तुला. सो एक हॉस्पिटलचा किस्सा आहे. कुठं हॉस्पिटल आहे हा? विलेपार्लेला स्टेशनच्या बाहेरच पडल्यावर एक हॉस्पिटल आहे. नाव नाही सांगत, पण इट्स अ वेल नोन हॉस्पिटल. ठीक आहे. सो 2013-14ची गोष्ट असेल. माझी आई आजारी असल्यामुळे तिला शी वॉज ॲडमिटेड इन दॅट हॉस्पिटल. ठीक आहे. ICUमध्ये होती. आणि ते हॉस्पिटल इट्स अ ट्रस्टीज हॉस्पिटल. सो ट्रस्टचं हॉस्पिटल आहे. स्वस्तात नाही आहे. ट्रस्टचं हॉस्पिटल म्हणजे कसं ना, जे डॉक्टर्स येतात ते व्हिजिटवर येतात. देअर इज नो, आहे का ते? दॅट इज अ डिफरंट स्टोरी. हां, म्हणजे आय एम नॉट डिमिनिंग दॅट प्लेस. पण डॉक्टर्स जे येतात, सपोज 40चे स्वतःचे डॉक्टर्स आहेत ना, तसं ट्रस्टीचं हॉस्पिटल असतं तेव्हा डॉक्टर्स पण बाहेरून येतात, व्हिजिट केल्यासारखं करतात आणि दे ऑल्सो लिव्ह. सो असे स्पेसिफिक डॉक्टर्स नसतात तिथे, जे तिथलेच आहेत. ठीक आहे. सो ठीक आहे, तिथे वेगळी स्टोरी आहे. सो माझी आई ॲडमिट होती, ICUमध्ये होती. इट वॉज अ स्मॉल प्लेस. फर्स्ट फ्लोअरला त्यांचं हे होतं, फार्मसी होती. सेकंड फ्लोअरला हॉस्पिटल होतं. छोटंसंच हॉस्पिटल होतं. रिसेप्शन होतं. मध्ये पेशंट्सच्या नातेवाईकांना बसायला जागा असते ना, जसं ही रूम आहे तेवढीच एक जागा होती. एक साईडला ICU होतं, एका साईडला पॅसेज आणि ICU, एका साईडला पॅसेज आणि रूम्स होत्या, ट्विन शेअरिंग आणि डिलक्स रूम्स ज्या असतात ना. असं जनरल वॉर्ड ॲज सच नव्हता. ट्विन शेअरिंग आणि डिलक्स रूम्स होत्या, म्हणजे खोल्या जे शिफ्ट होतात ICUमधून त्यांच्यासाठी. एका साईडला ICU होतं. दिस वॉज ओव्हरऑल द मॅप ऑफ दॅट हॉस्पिटल. ठीक आहे. सो आईला ॲडमिट होते. आई 2-3 दिवस ICUमध्ये होती. ठीक आहे. तर मध्ये रिसेप्शनच्या मध्ये जी जागा होती तिथे सगळे पेशंटचे नातेवाईक बसायचे. आणि एका साईडला पॅसेज होता ICU, एका साईडला पॅसेज ते. सो ICU दिसायचं, तिथून बसल्यानंतर ICU दिसायचं. सो जेव्हा आई ॲडमिट झाली, एक दुसरा दिवस एक असेल संध्याकाळी, आणि तिथे दुसरा असं कुठली लिफ्ट नव्हती किंवा असं काही नव्हतं. युजली कसं असतं, इमर्जन्सीसाठी एक वेगळं गेट असतं. तू 40sला जाशील तर इमर्जन्सीसाठी एक वेगळं डोर आहे, म्हणजे जिथून लोक येतात जातात तिथून कधी ते पेशंट्स आणत नाहीत. ते लोक एक वेगळ्या रूटनी आणतात. पण हे कसं एक छोटंसं हॉस्पिटल होतं, त्यामुळे त्याच रूटनी, त्याच लिफ्टमधनं त्या स्ट्रेचरमधनं लोक पेशंट सगळे आणायचे. दिसायचं अरे कोण आहे, काय सगळं दिसायचं.
सो दुसराच एक दिवस असेल, एक ॲक्सिडेंट झालेली केस होती. एक बाई आलेली, म्हणजे ICUमध्ये तिला ॲडमिट केलेलं, अँड हर बेड वॉज नेक्स्ट टू माय मदर्स बेड. तर आणि तिथले आता मी 2-3 दिवस होतो, त्या मावश्या असतात ना, सो थोडंसं ओळख होती. तर व्हिजिटिंग आवर्स वगैरे असं काही नसतं, त्या मला सोडायच्या, जा आईला भेटून ये वगैरे. सो मी गेलो की मला दिसायची ती बाई आहे म्हणजे तिथे. शी वॉज ऑल्सो देअर, बाजूच्याच बेडवर. हां, ती पण बाजूच्या बेडवर होती, आईला पण बाजूच्या बेडमध्ये होतं. आणि तिसऱ्या दिवशी आईला शिफ्ट करणार होते जनरलमध्ये. ठीक आहे, आईला शिफ्ट केलं जनरलमध्ये. आणि जनरलमध्ये कसं असतं माहिती आहे, सकाळी अर्ली मॉर्निंग मावश्या येतात, पेशंट्सना काय म्हणतात, आंघोळ घालायत ना, त्यामुळे स्पंजिंग करतात, पुसून काढतात सगळे पेशंट्सचं अंग. अशी पद्धत असते हॉस्पिटलमध्ये. सो अर्ली मॉर्निंग त्या मावश्या येतात, 5ला वगैरे त्या येतात. आणि आता मी मुलगा असल्यामुळे मला सांगायचे ते बाहेर रुको. तर ट्विन शेअरिंग आणि डिलक्समध्ये कसं असतं, पेशंटचा एक कॉट असतो आणि एक छोटंसं सिटी असते बसायला, पेशंटच्या नातेवाईकाला झोपायला. तिथे मी झोपायचो. सकाळी ती मावशी आली, नॉक करून दरवाजा, अरे बाहेर जाऊ. तर एवढा गाढ झोपेत होतो मी, खूप गाढ झोपेत होतो. तसंच उठलो मी. आणि जे ICUमधली लोकं असतात ना, त्यांचे जे पेशंट्स असतात, म्हणजे पेशंटचे नातेवाईक असतात, ते सगळे त्या बाहेर रिसेप्शनच्या इथे झोपलेले असतात, कारण त्यांना कुठे झोपायचा जागाच नसते ना. त्यामुळे जे कॉट्स छोटे छोटे ते सिटीज असतात ना, त्याच्यावर तिथे ते लोक झोपलेले असतात, खाली झोपलेले असतात वगैरे असं. तर मी एकदम गाढ झोपेत ना, मला उठवलं तिने, बाहेर रुको. मेरे की यार मी बाहेर थांबलो आहे त्या रिसेप्शनच्या इथे. मी फेऱ्या मारतोय, कारण बसायलाच जागा नव्हती. म्हणजे की थोडी झोप जाईल, बसलो तर मी झोपून जाईन इथेच. फेऱ्या मारतोय, समोर पॅसेज आहे, ICUचं पॅसेज आहे, तिथे एक मावशी झोपली आहे आणि ती बाई तिथे फेऱ्या मारते. जी काल ॲडमिट झालेली ती बाई समोर राऊंड मारते आणि मी या साईडला एक 15-1 फुटाचा अंतर आहे, जिथे मी पण फेऱ्या मारतोय. एक 10 मिनटं झाली, बघतोय मी तिच्याकडे, ती पण अशी उभी आहे, फेऱ्या मारते. आणि मग ती मावशी आली, जाओ हो गया. मग मी आतमध्ये जाऊन झोपलो. सेकंड डे म्हणजे त्याच दिवशी सकाळी वाजले असतील, एक 10:30-11 वगैरे वाजले असतील. फार्मसीमध्ये मला खालीच होती, फार्मसीमध्ये मला जायचं होतं. तर मला ती मावशी भेटली. आता त्या ओळखीच्याच झालेल्या होत्या, मावश्या होत्या. तर गर्दी खूप होती रे तिथे रिसेप्शनच्या, ते खूप गर्दी झालेली होती. तर मावशीला गेलो मी की काय झालं. तर म्हणते ती ICUमधली ऑफ झाली. म्हणजे कोण? ती काल ॲक्सिडेंटवाली आलेली ना केस. मी काल ती बाई आलेली, ती ॲक्सिडेंटवाली. हां, ती ऑफ झाली. म्हणजे की कधी? तर म्हणते आज सकाळीच ऑफ झाली. आणि मी लिटरली स्पीचलेस होतो. म्हणजे की सकाळी आणि मला तिचा चेहरा पण आठवत होता, कारण तिचा बेड माझ्या आईच्या बेडच्याच बाजूला होता. कारण मी आईला जेव्हा भेटायला जायचो, आय यूज टू सी हर. आणि सकाळी पण मला ती जेव्हा दिसली ना, मला एका सेकंदासाठी पण असं वाटलं नाही की, म्हणजे की असेल आता काय माहिती. मी स्वतः पण झोपेत होतो आणि ती पण फेऱ्या मारते. एक मावशी झोपली आहे आणि ती पण जसं मी फेऱ्या मारतोय तिथे ती फेऱ्या मारते. आणि ती मला 11 वाजता मावशी बोलते की अरे ही सकाळीच ऑफ झाली. म्हणजे असं, म्हणजे तो एक माझा हॉस्पिटलचा एक किस्सा होता. फक्त असं की मी कधी रात्री हॉस्पिटलमध्ये थांबलोय नाही, पण आता माझं असं झालंय की आता एवढ्या गोष्टी ऐकून जर मी रात्री थांबलो तर जरी काही नसेल तरीही मला तिथे दिसेल. खूप फाटेल पाहिजे. पण असतात हॉस्पिटलमध्ये, किती लोक मारतात हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे तिथे पण एंटिटीज असतात हॉस्पिटलमध्ये. मला यार असे ऐकायला आवडतील गोष्टी. मला असं म्हणजे आपल्या ऑडियन्सला सांगायचे, जे कोण जर असतील समजा हॉस्पिटलमध्ये काम करत असतील आणि खूप किस्से असणार, ह्या गोष्टी ऐकल्या असतील, तर नक्की कॉन्टॅक्ट करा यार. तुमच्या स्टोरीज हॉस्पिटलमध्ये तर म्हणजे ऑब्व्हियसली खूप किस्से असणार. ड्रायव्हर्सकडे वगैरे पण खूप किस्से असणार. हॉस्पिटलमध्ये तर रोजची किती लोक म्हणजे एक्सपायर होतात, काय होतात, तर किती झाले. क्रिपी गोष्टी खूप असतात हॉस्पिटलमध्ये, खूप गोष्टी असतात क्रिपी गोष्टी. पण मला म्हणजे फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स झाला हॉस्पिटलमध्ये, कारण युजली जेव्हा ऑफिसमध्ये किंवा घरात वगैरे असं काही, पण फर्स्ट टाइम मला एक्सपिरियन्स झाला तो हॉस्पिटलमध्ये, असे बघितली मी. पण त्याच्या व्यतिरिक्त तुला असं कधी झालंय की जिथे तुला असं काहीतरी दिसलंय आणि तू? अजून एक किस्सा आहे, मे बी हा लास्ट किस्सा असेल. ओके. माझं लग्न झाल्यानंतर मी माझ्या वाईफ बरोबर
आम्ही बाईक तेव्हा नवीन मी बाईक घेतलेली CB350 घेतलेली. सो वी यूज टू राईड आणि आम्ही फिरायला जायचो, ट्रॅव्हल करायचो. सो वेर्णेश्वरला आम्ही गेलेलो. वेर्णेश्वरला एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो. ठीक आहे. आता आम्ही सकाळी निघालो. वेर्णेश्वरला पोचेपर्यंत आम्हाला वाजले असतील 1-2 वगैरे वाजले असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही तिथे त्या हॉटेलमध्ये जेवून वगैरे संध्याकाळी परत बीचला वगैरे निघालो. तर आता मी बाईकला माझं सामान खूप असतं, 2 हेल्मेट्स, जॅकेट, ग्लोव्ज आणि हे ते. आणि जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा एवढं कंटाळलं, ड्रेंड आउट झालेलो असतो ना सकाळी 5-1 वाजल्यापासून. सो मी जस्ट सगळ्या माझ्या गोष्टी अशा विखुरलेल्या असतात सगळ्या तिथे. तर आम्ही तसंच सगळं बेडवर, म्हणजे बेड आणि चेअरवर माझं जॅकेट वगैरे हे सगळं खूप असंच पडलेलं होतं. आणि आम्ही जेवल्यानंतर थोडा वेळ एक तास झोपलो असू. आणि अगेन वी वेंट आउट. तिथे देऊळ वगैरे, बीच वगैरे सगळं बाईक घेऊन परत निघालो. वेन वी केम बॅक 6 o'clock, 6:30 वेन वी केम बॅक, ते पूर्ण घर ना ऑर्गनाइज्ड होतं. आणि जिथे मी राहिलेलो तिथे अशी सिस्टीम नाही आहे. म्हणजे मी त्या हॉटेलचं नाव नाही घेत, पण तिथे असं नाही आहे की तुझ्या नंतर कीज करून येतात ना, हे येतात हॉटेलमधलं स्टाफ येऊन दे क्लीन युअर, तशी पद्धत नाही आहे त्या जिथे मी राहिलेलो. तेव्हा तसावाला हॉटेल नाही आहे जिथे कीज येतात. सो कीज आर विथ यू ओनली. आणि खूप साधंसंच ते हॉटेल आहे. सो जेव्हा आम्ही एंटर केलं ना तेव्हा सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज्ड होत्या. आय स्टील इग्नोर दॅट थिंग. म्हटलं ठीक आहे, आज आलं असेल कोणतरी स्टाफ येऊन केलं असेल. मी तर फर्स्ट थिंग मी हेच बोललो की कोणतरी स्टाफ येऊन क्लीन करून गेलं असेल. सो आय सेड ठीक आहे, एवढं काही नाही. त्या रात्री आम्ही झोपलो. आता झोपल्यानंतर मी एका साईडला, या साईडला मी राईट साईडला फेस करून कुशी करून मी झोपलेलो होतो. अँड इट वॉज लेट नाईट, खूप गाढ म्हणजे झोपलो असेल मी. आणि माझा हात असा होता, असा झोपलेलो मी हातावर डोकं ठेवून. अँड आय फेल्ट समवन इज जस्ट सो क्लोज टू मी. इथे ब्रिदिंगचा आवाज येतोय. म्हणजे सपोज कोणीतरी तुझ्या हातावर डोकं ठेवून झोपलं आहे तुझ्या जवळ, ठीक आहे, तर त्याचा श्वास तुला जेवढे जवळ जाणवतील ना, तू डोळे बंद केलेस, असा हात ठेवलायस आणि तुझ्या इथे कोणीतरी डोकं ठेवलंय, तर त्याचा असं श्वास तुला जाणवेल ना, ही सो क्लोज टू यू दॅट पर्सन. आणि मी झोपेतच होतो आणि मला कळलं की माय वाईफ इज ॲट द बॅक साईड, शी इज नॉट हिअर. मला एवढं म्हणजे मी झोपेतच इतका हे झालो की मी आता डोळे उघडू की नको उघडू. आणि त्याचं जे ब्रिदिंग होतं ना, आय कॅन फील दॅट ब्रिदिंग इज समवन इज स्लीपिंग ऑन माय हँड. आणि थोड्या वेळाने मी एवढा म्हणजे म्हणतात ना, अंग एवढं फ्रीज झालेलं ना माझं. मी थोड्या वेळाने हळू टर्न केलं आणि मी वाईफ होती झोपली, तिच्या साईडला तोंड करून मी झोपलो. बट आय लिटरली फेल्ट दॅट समवन इज व्हेरी क्लोज टू मी. अगदी म्हणजे इतकं जवळ कोणतरी येऊन झोपलोय माझ्या. बापरे, तो एक खूप क्रिपी अनुभव होता तो. क्रेझी भाई. पण मला असं वाटतं भाई, तुला तर खूपच जास्त अशा काही ना काहीतरी गोष्टी असे जाणवल्यात इथे तिथे असं. मला वाटतं तुला हार्म नाही केलंय, हार्म नाही केलं आतापर्यंत काही, पण मला जाणवलंय, दिसलंय. आणि त्यामुळेच मे बी तू असे जे शॉर्ट फिल्म्स वगैरे बनतात. मला हॉरर जॉनर आवडतो, थोडाफार आवडतो, म्हणून मी त्या जॉनरमध्ये शॉर्ट फिल्म्स केल्यात. पण असं नाही की माझ्या घडल्यात गोष्टी म्हणून मी केल्यात. ओके. पण या घडल्यात गोष्टी, पण त्या मोमेंटला ना, जेव्हा घडत असते त्या मोमेंटला कळत नाही की यार हे व्यक्ती आहे का, व्हॉट इज इट अ एंटिटी ऑर अ ह्युमन बिंग ऑर व्हॉट एव्हर. बरोबर. नंतर आपल्याला कळतं की अरे हे नाहीये, ते आहे, हे नव्हतंच इथे ऍक्च्युअली. बरोबर. ही गोष्ट अस्तित्वातच नव्हती. आणि खूप स्ट्रेंज वाटते ना त्या गोष्टी की मे बी माझा भास असू शकतो, पण भास असा दरवेळी कसा होईल. त्या मोमेंटला कळत नाही, किंवा जसं पिक्चरमध्ये दाखवतं घाबरून जातो तसं होत नाही. पण तुला थोडंसं कन्फ्यूज होतो की अरे यार मला दिसली ही गोष्ट नाही आहे ॲक्च्युअल, मग ती कशी झाली, मग तिथे कोण होतं त्यावेळेला, असं सगळ्या गोष्टी घडतात. सम पीपल माइट गेट स्कॅर्ड की अरे असं. पण भूत आपण जसं मूवीजमध्ये एक्झॅगरेट केली आहे ही गोष्ट, जसं रामसेच्या मूवीजमध्ये भूतं दाखवायची ना, इट्स नॉट लाईक दॅट. इट्स अ एंटिटी जे जसं म्हणजे कोणालाही दिसू शकतात, कोणाला दिसतात, कोणाला नाही दिसत. बट आत्तापर्यंत मला तरी अजून कोणी हार्म नाही केलं आहे. इवन इफ आय सी देम, दे हॅव नॉट हार्म मी. दे आर ऑल्सो युझिंग दॅट स्पेस. ते त्या स्पेसमध्ये आहेत. पण जस्ट दॅट की ते मला दिसत आहेत. आता मी कोणाला एक्सप्रेस करतो, कोणाला नाही करत, कोणाला दिसतात, कोणाला नाही दिसत. पण म्हणजे इट्स नॉट लाईक की भूत घाबरायचं किंवा म्हणतो ना आपण घाबरून गेलो,
तसा प्रकार नाही आहे. दे विल नॉट हार्म यू. आत्तापर्यंत मला तरी अजून त्यांनी हार्म नाही केले, बट आय कॅन सी दोज थिंग्स. अशा गोष्टी आहेत. त्यांचं वेगळं जग असेल. हां, त्यांचं एक वेगळं जग आहे. सो आपण त्यांच्यामध्ये इंट्रूड नाही व्हायचं किंवा ते पण आपल्यामध्ये, म्हणजे तुला मी छेडलं आणि तू पण मला छेडणार नाही, जस्ट थिंग आहे. तशाच गोष्टीत आपण मग ते तांत्रिक आणि हे सगळं करणी वगैरे करतात त्याच्यात. मग मी पण असं ऐकलंय की ते काय म्हणतात ना, ते असे आत्म्यांना वशमध्ये वगैरे करून बोलवतात, बायंगी वगैरे. हां, बायंगी वगैरे. हां, हे पण मी ऐकल्यात गोष्टी. ते वेगळीच हे आहे, ते वेगळाच प्रकार. तुझी फेवरेट हॉरर मूवी कोणती आहे? माझी फेवरेट हॉरर मूवी, मी इन्सिडियस बघितलं. इन्सिडियस, कॉन्ज्युरिंग. काय आहे त्याची स्टोरी? इन्सिडियसमध्ये त्यांचा इन्सिडियस नाही माहिती तुला. इन्सिडियसमध्ये काय म्हणतात, जो मुलगा असतो, लहान मुलगा असतो, त्याला ते हॉन्ट करतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, झपाटत नाही त्याच्यामध्ये, झपाटलेला प्रकार नाही. इन्सिडियसमध्ये कसं आहे माहिती आहे, जी एंटिटी असते ना ती त्या मुलाला दिसते आणि त्या मुलामध्ये एक क्वालिटी असते की तो झोपल्यानंतर त्याचं सूक्ष्म शरीर असतं ना ते निघतं बाहेर. असं ती, म्हणजे आय मे नॉट बी एबल टू एक्सप्लेन यू प्रॉपरली, पण तसं आहे. ती लहान मुलगा असतो तो झोपल्यानंतर ते सूक्ष्म शरीर बाहेर निघतं आणि मग त्याचे डॅड जे असतात ना ते पण ती एक काय म्हणतात तांत्रिक टाईप तशी दाखवली आहे बाई जी हे करते. आणि मग त्याचं डॅडचं जे शरीर असतं ना, त्यांचा आत्मा बाहेर निघून परत येऊ नाही शकत त्यांच्या बॉडीमध्ये, अँड सम अदर एंटिटी एंटर्स हिज बॉडी. ठीक आहे. आणि मग सेकंड पार्टमध्ये जो मुलगा असतो तो सोडवतो त्याच्या वडिलांना परत, तो म्हणजे शरीराच्या बाहेर जाऊन त्यांना परत वडिलांना आणतो. अशी ती काइंड ऑफ स्टोरी आहे. असा तो पिक्चर आहे, पण खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे. त्याच्यामध्ये पण म्हणजे त्यांनी भूत असं दाखवलं आहे त्यांनी, काही ह्याच्यामध्ये हॉरर आहे, पण ओव्हरऑल तू बघशील ना की ती एंटिटी आहे जी सगळीकडे फिरत असते, त्यांना दिसत असते. क्रेझी भाई. ते घरामध्ये नवीन घरामध्ये शिफ्ट होतात, त्यांना भास होत असतो इथून तिथे कोणतरी चालत गेलंय, पावलाचा आवाज आलाय. सो ह्या सगळ्या गोष्टी ना खूप रिलेटेबल आहेत. म्हणजे जर अस्तित्वात असं काही असेल तर अशा घडतात गोष्टी, असं असू शकतं. हां, पण तेच आहे भाई, अशा खूप गोष्टी आपल्या आजूबाजूला होतात, लोकांना ऑफिसेसमध्ये होतात, हॉस्पिटल्समध्ये होतात, आणि त्यांचे उत्तर आपल्याकडे नाही आहेत, ते का होतात. राईट. पण भाई थँक्यू सो मच अक्षय भाई. माय प्लेजर. स्टोरीज वगैरे खूप मस्त होते, खूप भारी होते, खूप मजा आली ऐकायला. स्पेशली तुझ्या बाबांचे स्टोरीज झाले किंवा तुझ्या ऑफिसचे स्टोरीज झाले. म्हणजे आय जस्ट वंडर की तू एवढा वेळ एवढं सर्व होऊन पण तिथे होतास आणि तुझा प्रत्येक दिवस कसा जात असेल. एवढा प्रत्येक दिवशी नाही घडायच्या, कधीतरी घडलेल्या गोष्टी एकदाच फक्त जाणवलं. हां, महिन्यातून एकदा कधीतरी जाणवायच्या त्या गोष्टी. असं नाही म्हणू शकत की आठवड्यातून एकदा किंवा रोज सकाळी चाललोय, अरे संध्याकाळी कोणतरी दिसणार आहे मला, असं नसायचं. पण कधीतरी घडल्यात त्या गोष्टी. असं आहे. खतरनाक बाई. पण तेच आहे भाई, आपण परत एकदा भेटू काय डेफिनेटली. असा एपिसोड. आणि तुझा खूप चॅनल मला खूप आवडतो आणि तुझा कॉन्टेंट जो चॅनलवरचा असतो तोही मला खूप आवडतो. अँड ऑल द बेस्ट फॉर थँक्यू सो मच चॅनल. थँक्यू सो मच भाई. आणि तू पण असं काही ना कधी शॉर्ट फिल्म्स बनवत राहा. डेफिनेटली. तुम्हाला अक्षयच्या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. मे बी युट्यूब चॅनल असेल, इंस्टाग्राम असेल, सर्व लिंक्स प्लीज सबस्क्राईब गो थ्रू करा. त्याचे हॉरर शॉर्ट फिल्म्स बघा तुम्ही. मे बी मी एक क्लिप वगैरे टाकेन, नक्की बघा, खूप मस्त आहे, मला आवडली. आणि आपण परत एकदा भेटू अशाच एपिसोडमध्ये. जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल, त्या गुगल फॉर्म नक्की भरा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या. बाय बाय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.